विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सीमा तपासणी नाक्यावर सांगवी येथील तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाची मध्य प्रदेश राज्यातून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करीत 50,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालकास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील सेंधवाकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली तंबाखूजन्य पदार्थाची पुढेकडे महामार्गावरून अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सांगवी येथील तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने राज्य सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचला. दरम्यान संशयित DD01M 9242 क्रमांकाचा ट्रक आढळून आला. मात्र चालकाने तो पळवून नेला. दरम्यान पोलिसांनी पाठलाग करून त्यास सुडे फाट्यावर ताब्यात घेतला. पोलीस पथकाने वाहनाची तपासणी केली असता ट्रकमध्ये 40,32,000 रुपये किमतीच्या 32 पांढऱ्या रंगाच्या मोठ्या गोण्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ मिळून आल्याने 10 लाखाच्या ट्रकसह 50,32,000चा मुद्देमाल ताब्यात घेत जप्त केला आणि चालक विकास हरी बदोले वय 25 राहणार नेपानगर कॉलनी बालसमुद तालुका खसरावद जिल्हा खरगोन मध्य प्रदेश यास ताब्यात घेतले. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास PSI मनोज कचरे करीत आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, PSI सुनील वसावे, मनोज कचरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयराज शिंदे व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदारांनी केली आहे.